अमरावतीत बॅनर फाडण्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडल्यानंतर राजकमल चौकात भाजपनं जल्लोष केला आणि या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फाडले। या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो होता। यावरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले तर अमरावतीत विरोधकांना पराभव पचवता आला नाही। त्यामुळे हे राजकारण केले जात असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या। अमरावतीमध्ये ज्यांनी लोकसभा ज्यांना हार पत्करावी लागली ते काही ती हार पचवू शकले नाही आहे असं आम्हाला वाटतं आणि उगाचच अमरावतीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही सगळे काँग्रेसची लोक आहोत, आम्ही गांधी विचारांनी चालणारे आहोत आणि याचा अर्थ असा नाही की आमची तुम्ही परिकाष्ठा बघाल। ज्या दिवशी वाह्यातगिरी अजून सुरू होईल त्या दिवशी आम्ही उत्तर देऊ, पण आता आम्ही सन्मान्य होम मिनिस्टरला महाराष्ट्राच्या विनंती केलेली आहे की हे सगळं थांबलं पाहिजे। हा शहर हे पूर्ण बंद करून टाकू, पूर्ण अमरावती जिल्हा बंद करून टाकू आणि याचे जे परिणाम होतील त्यात जर काही वाईट परिणाम झाले तर इथले सीपी स्वतः त्या कार्यक्रमात हजर होते, तेव्हा सीपीनं का त्याला अडवलं नाही, इथल्या पोलीस प्रशासनानं का त्याला अडवलं नाही हे आमचं म्हणणं आहे आणि म्हणून जैन चुका केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे।